हॅलो फ्रेंड, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती डेली व्लॉग, ब्युटी टिप्स, किचन टिप्स, ट्रॅव्हलिंग व्लॉग आणि हेल्थ रिलेटेड टिप्स तुम्हाला पाहायला मिळतील। ठीक आहे, चला तर मग आजचा आपला विषय आहे तो म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट असा आहे की मेहंदी लावल्यानंतर मेहंदीचा जो काही कलर आहे तो लगेचच कमी व्हायला सुरुवात होते। म्हणजे मेहंदी लावल्यानंतर काही लोकांचा 4 दिवसात, काही लोकांचा 8 दिवसात, तर काही लोकांचा 8 ते 10 दिवसामध्येच कलर काय होतो पूर्णपणे निघून जातो। तर याची काही कारणं आहेत आणि ते होऊ नये, जो काय मेहंदीचा कलर आपण लावलेला आहे तो जास्त वेळ कसा टिकून राहील आणि त्याचबरोबर आपल्या केसांना कशा प्रकारे चमक येईल याच्या मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे। ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे ट्राय केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। ठीक आहे, चला तर मग बघूया आपण त्या कोणत्या टिप्स आहेत। मेहंदी लावल्यानंतर आपले केस खरंच खूप छान होतात, केसांना कलर खूप छान येतो। त्याचबरोबर प्रत्येक लेडीजना, प्रत्येक मुलींना असं वाटतं की आपले केस खूप छान असावेत, खूप चमकदार असावेत, काळे असावेत। आजकालची लाईफस्टाईल खूपच अनहेल्दी आहे। त्यामुळे काय होते, खूप कमी वयामध्येच पांढरे केस होणं, केस गळणं यांचं प्रमाण झालेलं आहे। म्हणजे कमीत कमी 90% 90 ते 95% स्त्रियांचे हेच प्रॉब्लेम आहेत की केस पांढरे होणं, केसात कोंडा होणं, केस खूप प्रमाणामध्ये गळणं, हे सर्व प्रॉब्लेम उद्भवत आहेत। या विषयांवर तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर। ठीक आहे, तर आजचा जो विषय आहे तो मेहंदी लावल्यानंतर मेहंदीचा जो काही कलर आहे तो जास्त वेळ कसा टिकेल यावर आपण टिप्स बघणार आहोत। आपली जी काही लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये तर आपण बदल करायलाच हवा। त्याचबरोबर या टिप्स तुम्ही नक्कीच सवयी करून घ्या, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही मेहंदी लावाल त्यावेळेस तुम्हाला सारखं सारखं 4 दिवसांनी 8 दिवसांनी पुन्हा मेहंदी लावण्याची गरज पडणार नाही आणि तो जो काही कलर आहे आणि केसांची चमक ही खूप दिवस टिकून राहील। ठीक आहे, तर पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे तुम्ही मेहंदी लावल्यानंतर तुमचे जे केस आहेत ते 6 ते 7 तास बांधून ठेवायचे आहेत। तुम्ही जर का मोकळे ठेवले तर बाहेरचे जे काही ड्राय एअर आहे यामुळे काय होऊ शकतं, तर तुमचा मेहंदीचा कलर कमी होऊ शकतो। ठीक आहे, एक अर्धा तास तुमची वाळल्यानंतर तुम्ही केस काय करायचे, 6 ते 7 तास बांधून ठेवायचे आहेत। ठीक आहे, हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून केसांना खूप छान कलर येतो। दुसरी गोष्ट ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेहंदी लावता आणि त्यानंतर तुम्ही केस धुता तर केस तुम्हाला गरम पाण्याने धुवायचे नाहीयेत, कारण गरम पाणी वापरल्यामुळे केसांची जी काही कलर आहे मेहंदीचा जो आपण लावलेला आहे तो पूर्णपणे लगेचच निघून जातो। तर त्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा नाहीये। तुम्ही कोमट पाणी, जास्त पण थंड नाही म्हणते, जराशी कोमट पाण्याचा वापर जर का तुम्ही केला तरीही चालेल, जेणेकरून जो काही कलर आहे तो जाणार नाही। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला केस धुतल्यानंतर तेल लावायचे। तेल लावल्यामुळे काय होतं की तुमचा जो काही केसांचा कलर आहे तोही व्यवस्थित राहतो, जो काही कलर तुम्ही लावलेला असेल, ब्राऊन असेल, ब्लॅक असेल, आणि त्याचबरोबर तुमचे केसही खूप चमकदार होता। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ठीक आहे, म्हणजे मेहंदी लावल्यानंतर केस धुतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऑइल मसाज करायचा आहे। त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्ही ज्यावेळेस केस धुत असता तर खूप असं रगडायचं नाहीये। यामुळे काय होतं, केसांचा कलर लगेचच निघून जातो आणि केस फिके होतात। जो काही तुम्हाला कलर हवा असतो, जसं की ब्लॅक असेल, ब्राऊन असेल, तर तो कलर लगेचच निघून जातो। त्यामुळे केस तुम्ही एकदम हळूहळू धुवायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित त्यातली मेहंदी निघून जाईल। ठीक आहे, आणि पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या लोकांचे पांढरे केस आहेत आणि ते लोक ज्यावेळेस मेहंदी लावत आहेत तर त्या मेहंदीच्या पेस्टमध्ये तुम्ही लिंबू आणि धनिया पेस्ट ऍड करायचे। यामुळे काय होतं की तुमच्या केसांना छान अशी चमक पण येते आणि केसांचा रंगही काळा व्हायला मदत होते। तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।